समाज कल्याण विभागाच्या 219 जागांसाठीची जी भरती प्रक्रिया आहे, ही भरती प्रक्रिया पूर्ण झाली असून पाहू शकता निकाल म्हणजेच आन्सर की उत्तर तालिका हे उपलब्ध झालेली आहे। आता या आन्सर कीमध्ये पाहू शकता तुम्ही तुमचे गुण जे आहे आन्सर कीनुसार चेक केले असतील की किती गुण तुम्हाला प्राप्त होत आहेत आणि यामध्ये जे मायनस निगेटिव्ह मार्किंग आहे 0.5 इतके गुण तुम्ही निगेटिव्ह मार्किंगमधून कट केल्यानंतर जे एक्झॅक्ट तुमचा रॉ स्कोर आहे कच्चा स्कोर हा चेक केला असेल की किती गुण तुम्हाला प्राप्त होत आहेत आणि यानुसार तुम्हाला अंदाज आला असेल की तुमचे चान्सेस किती आहेत। आता यानंतरची पुढची प्रक्रिया आहे यामध्ये ती म्हणजे नॉर्मलायझेशन। ही नॉर्मलायझेशन केली जाईल। तत्पूर्वी त्या अगोदरची महत्त्वाची अपडेट म्हणजे पाहू शकता आक्षेप घेण्यासाठीचा 4 दिवसांचा वेळ हा देण्यात आलेला आहे। म्हणजे आक्षेपानंतर तुमचे गुण जे आहे 2 ते 4 गुण वाढू शकतात। जे चुकीचे प्रश्न आहेत प्रत्येक शिफ्टनुसार त्यांचे गुण तुम्हाला मिळतील। 2 गुण असेल एका प्रश्नासाठी ते तुम्हाला मिळतील आणि त्यानंतर ते गुण वाढतील आणि त्यानंतरची नॉर्मलायझेशन प्रक्रिया असणार आहे। तर नॉर्मलायझेशन जे आहे हे कशा पद्धतीने केलं जाईल, हे कशा पद्धतीने केलं जातं, कसा त्याचा इम्पॅक्ट असेल, फरक पडेल। त्याचबरोबर 90पेक्षा सध्या आता रॉ स्कोर तुम्ही चेक केलात उत्तर तालिकेनुसार तुम्हाला 90पेक्षा कमी गुण येत आहेत, मग तुम्हाला किती चान्सेस आहेत की ते डायरेक्टली अपात्र ठरतील, त्यांच्या यादीमध्ये नावच येणार नाही आहे, त्याबद्दलची माहितीसुद्धा पाहूयात। त्याचबरोबर पेपर हे कोणत्या काठीण्य पातळीचे होते, म्हणजे हार्ड लेवलचे होते का सोप्या लेवलचे होते। त्याचबरोबर 130 100 ते 130च्या दरम्यान भरपूर उमेदवार आहेत यामध्ये, व त्यांचे सिलेक्शनचे चान्सेस किती आहेत हे सुद्धा जाणून घेऊयात। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाहू शकता कमेंट बॉक्समध्ये 150 170 असे सांगणारे सुद्धा उमेदवार आहेत। मग हे खरे सांगतायत का खोटे हे सुद्धा आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण जाणून घेऊयात। तर पहिलात महत्त्वाचा मुद्दा, आता जी पहिली उत्तर तालिका जारी झाल्यानंतर दुसरी उत्तर तालिका जी अंतिम असेल आणि दुसऱ्या उत्तर तालिकेमध्ये यानंतरच्या प्रोसेसमध्ये पाहू शकता नॉर्मलायझेशन केलं जाईल। आता नॉर्मलायझेशन जे आहे म्हणजे समानीकरण हे कसं होतं, ते का महत्त्वाचं असतं याची विस्तारित प्रोसेस जी आहे या अगोदरच जाहिरातीमध्ये त्याचबरोबर परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलं त्यावेळेला नोटीस जी आहे ही देण्यात आली होती आणि यामध्ये विस्तारित पद्धतीने सांगण्यात आलं होतं की नॉर्मलायझेशन हे कशा पद्धतीने होणार आहे। तर यामध्ये पाहू शकता ही जी नॉर्मलायझेशनची प्रक्रिया असते ही मीन स्टँडर्ड डेव्हिएशनचा जो मेथड आहे हा वापरला जातो आणि याच्यामध्ये ही परफेक्ट असते। संगणक आधारित प्रक्रिया असल्यामुळे ही एकदम परफेक्ट असते। तर यामध्ये कशी आहे पाहू शकता, यामध्ये जी महत्त्वाची नॉर्मलायझेशनची मेथडची आवश्यकता असते, कारण जे विविध सत्रांमध्ये परीक्षा जी आहे ही आयोजित करण्यात आलेली असते। आता विविध सत्रांमध्ये जेव्हा परीक्षा ही आयोजित केली जाते तेव्हा पाहू शकता याच्या विविध सत्र आहेत। या विविध सत्रांमध्ये काही शेपला सोपे प्रश्न असतात, काही शेपला हार्ड असतात। त्यामुळे पाहू शकता जे सोपे प्रश्न असणारे उमेदवारांना जास्त गुण येतील आणि हार्ड असणाऱ्या कमी होतील। तर यामध्ये त्यांच्यावर अन्याय झाल्यासारखं होईल, यासाठीच ही नॉर्मलायझेशन मेथड वापरली जाते। आता यामध्ये पाहू शकता समाज कल्याण विभागाच्या लघुटंक लेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, त्याचबरोबर उच्च श्रेणी लघुलेखक या तिन्ही पदांसाठी नॉर्मलायझेशन नसणार आहे, कारण ती फक्त एका सत्रामध्ये ही परीक्षा जी आहे ही आयोजित करण्यात आलेली होती आणि बाकी पेपरसाठी विविध सत्रांमध्ये परीक्षा आयोजित करण्यात आली होती। त्यामुळे पाहू शकता या बाकी सगळ्या जे पदे आहेत, समाज कल्याण निरीक्षक आहे, त्याचबरोबर गृहपाल अधीक्षक आहे, महिला आणि सर्वसाधारण या पदांसाठी जे आहे यामध्ये वापरली जाईल। म्हणजेच पाहू शकता याच्यामध्ये जी नॉर्मलायझेशन प्रक्रिया आहे ही वापरली जाईल। यामध्ये फॉर्म्युला देण्यात आलेला आहे। आता फॉर्म्युला इंग्लिशमध्ये आहे, तुम्हाला जास्त जाणून घेण्याची आवश्यकता नाही। म्हणजे सगळ्यात थोडक्यात तुम्ही समजून घेतलं तर जी शिफ्ट सोपी आहे त्याचे मार्क्स कमी होतात आणि जे शिफ्ट हार्ड आहे त्याचे मार्क्स जास्त वाढतात। या पद्धतीने हा फॉर्म्युला आहे, यावर इफेक्ट पडतो आणि हा पद्धतीने पाहू शकता कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन केलं जातं हे तुम्ही डिटेलमध्ये यामध्ये जाणून घेऊ शकता। थोडक्यात म्हणजे स्पष्टपणे सांगितलं तर साध्या आणि सोप्या आणि सरळ भाषेमध्ये जी शिफ्ट सोपी असते तिथे मार्क्स कमी होणार, जे हार्ड असते तिथे वाढतात। फक्त ज्या परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रांमध्ये होतात अशाचसाठी TCS कडून हे नॉर्मलायझेशन केलं जातं। आता पाहू शकता पुढचा प्रश्न आपला होता की 90पेक्षा कमी असणाऱ्यांचं कसं होईल, म्हणजे ते अपात्र ठरतील का, त्यांना काय चान्सेस असेल। तर पाहू शकता उत्तर तालिका तुम्ही काउंट केलेत, म्हणजे तुमचे मार्क्स तुम्ही काउंट केलेत पहिल्या उत्तर तालिकेनुसार तुम्हाला 90पेक्षा कमी गुण असतील अशा उमेदवारांचे पाहू शकता आक्षेपानंतरचे थोडेफार गुण त्यांना मिळतील, थोडेसे वाढतील यामध्ये आणि वाढल्यानंतर जी शिफ्ट हार्ड असेल त्या हार्डशिप असल्यामुळे त्यांचे अजून मार्क्स नॉर्मलायझेशनमध्ये त्यांना मिळून जातील।
समजा असा विचार करा की तुम्हाला 88 गुण पहिल्या उत्तर तालिकेनुसार प्राप्त झाले आहेत, उत्तर तालिकेमधून दाखवत आहे मी आलेले आहेत. आणि समजा 2 ते 4 गुण जे आहे हे तुम्हाला जे चुकीचे प्रश्न आहेत या चुकीच्या प्रश्नांचे आक्षेपाचे प्रश्नांचे गुण तुम्हाला मिळाले, म्हणजे एकूण पाहू शकता तुम्ही 92वर पोचलेले आहात. आता 92 गुण तुम्हाला मिळालेले आहेत. त्यानंतर पाहू शकता यामध्ये नॉर्मलायझेशन आहे. मग नॉर्मलायझेशनमध्ये तुम्हाला समानीकरणमध्ये हार्ड शिफ्ट असल्यामुळे 10 गुण वाढले, म्हणजे तुम्ही 102वर गेलात. याचवेळी नॉर्मलायझेशनच्या अगोदर 102वर असणारा, म्हणजे नॉर्मली उत्तर तालिका आली त्यावेळेला 102वर असणारा 90वर सुद्धा येऊ शकतो, कारण त्याचे शिफ्ट सोपी असू शकते. तर अशा पद्धतीने नॉर्मलायझेशन समानीकरणमुळे हा सगळ्यात मोठा फरक पडणार आहे. त्यामुळे एक्झॅक्ट अंदाज कोणीही लावू शकत नाही आहे. त्यामुळे पाहू शकता 90पेक्षा कमी आहेत, यामुळे तुम्ही पहिल्या उत्तर तालिकेमध्ये अपात्र ठरत नाही आहे. तुम्हाला अजूनसुद्धा चान्सेस असणार आहेत. मग तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये आहात यावर तुमचा चान्सेस जो आहे पुढची संधी ही त्यावर उपलब्ध असणार आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न होता की पेपर हे सोपे आहेत की हार्ड आहेत. पाहू शकता पेपर माझ्या माहितीप्रमाणे पाहू शकता मध्यमची लेवल आहे, ह्या मध्यम लेवलचे प्रश्न होते. यामध्ये मराठी व्याकरण, अंकगणित आणि इंग्रजी तुम्ही जर चांगल्या पद्धतीने तयारी केली असेल, अभ्यास केला असेल तर त्यामध्ये जास्त काही कठीण नव्हतं. त्याची सिलेबस होता, त्या सिलेबसवरचेच प्रश्न होते. यामध्ये अंकगणितामध्ये रिझनिंग आलं नव्हतं, बुद्धिमत्ता. त्यामुळे पाहू शकता ज्यांनी तयारी केली असेल बुद्धिमत्ताची थोडेफार प्रश्न द्यायला पाहिजे होते, जे नव्हते आले. जी केमध्ये सोपे प्रश्नसुद्धा होते, त्याचबरोबर जास्त काठिण्य पातळीचे हार्ड लेवलचे प्रश्नसुद्धा विचारण्यात आले होते. त्यामुळे मुलांना 120, 130, 150पर्यंत येणं हे अपेक्षित आहे. आता 100 ते 130पर्यंत जे आहेत उमेदवार यांना निवडीचे चान्सेस किती आहेत तर पाहू शकता सध्या 100 ते 130पर्यंत तुम्हाला जर येत असतील, नॉर्मलायझेशन नंतर काय होईल ते पुढे मागे होतील, म्हणजे कठीण शिफ्ट सोपी शिफ्ट यानुसार 100चे 150सुद्धा होतील, 130चे 100सुद्धा होतील, या पद्धतीने कमी जास्त होतील. त्यामुळे अंदाज सध्या तरी सांगता येणार नाही आहे. नॉर्मलायझेशन नंतरच याचा अंदाज चांगल्या पद्धतीने लावला जाऊ शकतो. की तुम्ही कोणत्या शिफ्टला आहात हे सगळ्यांना माहीत नसणार आहे, तुम्हालाच माहिती आहे. आणि त्याचबरोबर कोणती शिफ्ट कठीण आहे हे ठरवणं TCSचा जो फॉर्म्युला आहे त्यावर आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तरसुद्धा एक्झॅक्टली सांगता येणार नाही आहे. त्याचबरोबर शेवटचा प्रश्न पाहू शकता व्हिडिओमध्ये जे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत आहेत की 170 आले, म्हणजे 80 अटेम्प्ट केले, समजा 70 बरोबर आले किंवा 80 बरोबर आले, 170 आहेत, 180 आहेत. तर असे जे उमेदवार आहेत ते खरं सांगतात की खोटे सांगतात. यामध्ये पाहू शकता 150 ते 160 ही लेवल बरोबर आहे. या लेवलमध्ये सांगणारे जे उमेदवार आहेत ते एक्झॅक्ट बरोबर सांगतात. यामध्ये खोटं सांगणारे जास्त नाही आहेत. 160 ते 170 सांगणारे जे उमेदवार आहेत यामध्ये खूप कमी आहेत. त्यामुळे मला वाटतं की 150 160 सांगणारे हे खरं सांगत आहेत. त्याचबरोबर तुम्हाला अंदाज येत असेल की यावरून पेपरचा जी काठिण्य पातळी असते ती कशी आहे. त्याचबरोबर कट ऑफचा अंदाजसुद्धा येऊ शकतो की एवढे उमेदवार आहेत. समजा आता विचार करा की तुम्ही हँडिकॅपच्या कॅटेगरीसाठी तुम्ही अर्ज केला होता, एकूण फक्त 2च जागा आहेत. तर 2च जागांसाठी समजा 4 ते 5 तुम्ही कमेंट चेक केलात, ते सांगतात 130 140 आहेत बरोबर. आणि तुम्हाला समजा 100 110 आहेत, तर तुम्हाला तुमचा अंदाज येऊ शकतो की तुम्हाला किती चान्स आहे. समजा फक्त 2 जणच हेच सांगत आहेत, तर समजा 400-500 उमेदवार असतील त्यांना किती मार्क्स असतील, तर यावरून तुम्हाला अंदाज येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही हे पॉझिटिव्हली घेऊ शकता की एवढे मार्क्स आहेत, या पद्धतीने येण्याचे चान्सेस आहे. तर कमेंट बॉक्सचे जे आहे तुम्हाला अंदाज येण्यासाठी त्याचा पॉझिटिव्हली तुम्ही तुझा विचार केला जाऊ शकतो. तर अशा पद्धतीने पाहू शकता ही जी समाज कल्याण विभागाची भरती प्रक्रिया आहे यासाठीची नॉर्मलायझेशन प्रोसेस असणार आहे आणि ही लवकरच प्रक्रिया पूर्ण केली जाईल आणि त्यानंतर उमेदवारांची अंतिम गुण जाहीर केली जातील. या अपडेट्स लवकरच दिल्या जातील. सगळ्यात अगोदर दुसरी उत्तर तालिका आक्षेपानंतरची जाहीर होईल. महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.